नमस्कार. जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. माझे नाव पुष्कर सुनील कुलकर्णी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तैवानच्या इतिहासाची माहिती सांगणार आहे. तैवान हा देश चीनच्या आग्नेय दिशेला वसलेला आहे. तैवानच्या इतिहासात पाषाण युगापासून ऑस्ट्रेलेशियन वंशाच्या जमातीचे लोक राहत होते. ऑस्ट्रेलिया ऑस ऑस्ट्रेनेशियन जमातीच्या लोकांचे वास्तव्य हे तैवानपासून फिलिपाईन्स, फिजीसारख्या बेटांपर्यंत होते. ऑस्ट्रेनेशियन लोकांची वस्ती त्या बेटांवर होती. तिथे अनेक प्राचीन त्यांनी दगडापासून ते संरचना बनवल्या. ते बऱ्याच शतकांपर्यंत ते अलिप्त होते. इसवी सन 1349 साली तेथे एक चिनी प्रवासी तेथे आला. त्याने तेथे त्या बेटाचे वर्णन केले. तिथे निसर्ग सौंदर्याचे व तेथील नरभक्षक लोकांचे वर्णन त्यांनी केले. त्यानंतर तेथे एक इसवी सनाच्या 16व्या शतकात तेथे चिनी लोकांची वस्ती वाढू लागलेली होती. इसवी सन 1624 साली युरोपियन लोकांचे देखील तेथे आगमन झाले. डच लोकांनी तेथे आपल्या वसाहती केल्या. 1624 साली डच लोकांनी तेथे आपल्या वसाहती केल्या. तसेच कालांतराने स्पॅनिश लोकांनी देखील तैवानच्या उत्तरेकडील भागात आपल्या वसाहती केल्या. काही कालावधीनंतर डचांनी स्पॅनिश लोकांना तिथून हुसकावून लावले. इसवी सन 1660 साली चीन लोकांची वस्तीतील लोकसंख्या तेथील मूळ आदिवासी ऑस्ट्रेनेशियन जमातीपेक्षा अधिक वाढू लागली. चिनी शेतकऱ्यांना तेथे त्यांनी शेती करण्यास बोलवले होते. त्यानंतर चीनमधील मिंग राजघराण्याने तिथे युरोपियन लोकांना युद्ध करून पिटाळून लावले व तेथे आपले राज्य स्थापन केले. तेथील राजे हे मिंग राजघराण्याची एकनिष्ठ होते. मिंग राजघराण्याची सत्ता चिंग राजघराण्याने उलथावून टाकली होती. पण तेथील मिंग राजघराण्याची निष्ठावान असलेल्या लोकांना त्या तैवानच्या भूमीचा वापर करायचा होता. तो त्यांनी काही कालावधीसाठी केला. मात्र काही काळातच 17व्या शतकाच्या सुरुवातीला तिथे तैवानमधील मिंग राजघराण्याशी निष्ठावान लोकांचा पराभव चिंग राजघराण्याने घडवून आणला. ते मोठ्या प्रमाणात हान वंशाच्या चिनी लोकांची संख्या तिथे वाढू लागली. मूळ आदिवासी जमातीची संख्या कमी होऊ लागली. इसवी सनाच्या 18व्या शतकात जपानशी चीनचे युद्ध सुरू झाले. 1894 ते 1895 या काळात पहिल्या चीन जपान युद्धात चीनचा पराभव झाला व तैवानचे नियंत्रण जपानकडे आले. तर तैवान ही जपानी वसाहत बनली. जपानने तेथे आपले नियंत्रण अधिक मजबूत केले. तेथे मूळ स्थानिक लोकांना एक मर्यादित राखीव जागेत राहण्यास सांगण्यात आले होते. तेथील आदिवासी जमातींनी तेथे उठाव सुरू केले होते. आणि बुनून सारख्या जमातींनी तेथे उठाव केले. ते उठाव जपानने चिरडून टाकले. तसेच सिडिंग या जमातीने शेवटचा 1930 साली तेथे उठाव केला होता. तो उठाव दडपण्यासाठी जपानने तेथे रासायनिक अस्त्रे वापरली. त्यावेळी हा रासायनिक अस्त्रांचा पहिल्यांदाच वापर केला गेला होता आशिया खंडात. त्याच्यानंतर 1937 ते 1945 या काळात दुसरे चीन जपान युद्ध झाले. त्या काळात जपान दुसऱ्या जागतिक महायुद्धातही लढत होता. या महायुद्धात तैवानवर अमेरिकन हवाई दलाने बॉम्ब हल्ले केले. हिरोशिमा नागासाकीवरील अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर जपानचा युद्धात पराभव झाला. जपानने शरणागती पत्करली व तैवानला जपानपासून स्वातंत्र्य मिळाले. पहिल्या चीन जपान युद्धानंतर चीनमध्ये चिंग राजघराण्याची सत्ता उलथावून टाकून तेथे लोकशाही प्रजासत्ताक स्थापन झालेले होते. कुओमिंतांग या पक्षाची सत्ता तेथे आलेली होती. कुओमिंतांग हा चिनी राष्ट्रवादी पक्ष होता.
पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातच चीनमध्ये तिथे कम्युनिस्ट पक्षाची माओ त्सुंगच्या चीनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केलेली होती. त्या काळात तेथे त्या दोन्ही पक्षांमध्ये युद्ध सुरू झालेले होते. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यानंतर जपानने चीनमधून माघार घेतली व चीनमधील यादव युद्ध पुन्हा सुरू झालेले होते. त्या काळात या यादव युद्धात कुओमिंतांग पक्षाचा पराभव झाला व चीनी कम्युनिस्ट पक्षाने चीनवर आपली सत्ता प्रस्थापित केली व चीनला एक कम्युनिस्ट राष्ट्र घोषित केले. त्यांनी चीनचे नाव पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना असे ठेवले होते. कुओमिंतांग पक्षाने तैवान बेटावर आश्रय घेतला व तेथे आपली सत्ता स्थापन केली. तैवानने चीनने मान्यता देण्यास नकार दिला व तैवान हा आपलाच भाग आहे असे मानले. मग तैवानमधील कुओमिंतांग पक्षाने चीनवर आमचाच अधिकार आहे असे मानले. त्या दोघांमध्ये शत्रुत्व वाढत चालले होते. 1955 साली अमेरिकेने तैवानला एक भरतीचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. अमेरिकेबरोबर ते तैवानचे संबंध दृढ होऊ लागले होते. हे चीनला मंजूर नव्हते. कुओमिंतांग पक्षाची तिथे हुकुमशाही सुरू झालेली होती. तैवानमध्ये कम्युनिस्ट लोकांना पकडून तुरुंगात टाकले गेले व मारून टाकण्यात आले. तसेच कुओमिंतांग पक्षाने चीन विरुद्धच्या बरोबर एक सामंजस्य करार करायचा प्रयत्न केला, मात्र तेथील विद्यार्थ्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला. त्याविरोधात तेथे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर इसवी सन 2000 साली ते 2002 साली तेथे पहिल्यांदा अध्यक्ष निवडणुका झाल्या व तैवानमध्ये लोकशाही प्रस्थापित झाली. तैवानबरोबर अमेरिकेचे संबंध अधिकाधिक दृढ होत आहेत. चीनच्या धमक्यांना न जुमानता अमेरिकेने तैवानला लागेल तेवढी मदत करायचे वचन दिलेले आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा किंवा सबस्क्राईब करा. धन्यवाद.